तर मंडळी आपल्या सरकीचा कापूसच नसली बा, तुम्ही पाहू शकता. आता यंदा आपला टॉपचा विषय होता, पण काय झालं, कापसानं आणि सोयाबीननं सगळी मारून टाकली. अहो ज्या ठिकाणी 10 क्विंटल कापूस व्हायचा तिथं 10 किलोसुद्धा कापूस नाही, पाहू शकता तुम्ही. आणि आता लयभर लावून कापूसच नसली. आता लयभर धावाला लयभर थोडं कॅमेऱ्यात यायला डचकतं. अहो पहिलं चॉकलेट देऊन लयभराला घुमून घामून आणले, त्यामुळं जायचं पुन्हा लयभर पळून. आता इकडं पाहू शकता तुम्ही, डायरेक्ट मळ्यातलं पाणी तळ्यात येईल, एक तळ्यातलं पाणी मळ्यात येईल, त्यामुळं अवघड आहे. आणि यंदा अवघड आहे. आता सरकारनं सांगितलं यंदा जर कापसाला भाव नाही द्या त्याच्याला तर पुढं डबल न देऊ. त्यामुळं जरा अशी खुशीत यंदा डबल पीक काढणं झाली. हे बाई सरकीचं त्याच्यात गवतातन सरकीत गवत डबल पीक काढणं चाललं. कारण आता हे काढायचंच नाही. डबल पीक म्हणजे आता म्हशी घेतल्या 10-12, याच्यातलंच गवत म्हशीला टाकायचं, डबल मागं गवत येतं. म्हणजे सरकी काढायचंच काम नाही निघला कापूस तर दुधात कसर काढून घेऊ यंदा आपण. त्यामुळं डायरेक्ट 10-12 म्हशी घेतल्या. रोज डायरेक्ट आपल्याला 10-12 हजार रुपये रोज पडून राहिला दुधाचा. त्यामुळं हायगेच नाही यंदा, विशेष खोले नाही कापसात तर डायरेक्ट दुधात हायगेच नाही करायची. तुम्ही पाहू शकता सरकी केवढाली. अहो गावतात सरकी आहे का सरकीत गवत आहे काही समजेना. त्यामुळं यंदा जरा टॉपचा विषय कमी, पण हाच विषय जास्त धरून पाहायचा. कसं दुधात पाणी टाकून दाणका चालू द्यायचा. हायगेच नाही करायची. पाहू शकता तुम्ही आता सध्या आपण सरकीची वावरत आहे आणि कापूसच नचली आपला, ठीक आहे. आणि सरकीची क्वालिटी तुम्ही पहा. अहो काय करावं, मरणाचा पाऊस पडला आहे, तिथं पाणी आलं सच्ची पडलं, त्याच्यात गवताळ झालं आहे, काय करावं. अहो अवघड आहे. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.